अकोल्यातील राजराजेश्वर शिवालयात महाशिवरात्रीनिमित्त भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। आकर्षक रोषणाई, विशेष पूजन आणि अखंड शंखनादामुळे मंदिर परिसर पूर्णतः शिवमय झाला होता। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अकोल्यातील राजराजेश्वर शिवालय भक्तिभावाने उजळून निघाले। संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि दिव्यांच्या प्रकाशाने नटला होता। भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगांचे विशेष पूजन आणि देखणे शृंगार करण्यात आले होते, ज्यामुळे वातावरण अधिकच पवित्र आणि आध्यात्मिक झाले। पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला। जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करत भक्तांनी महादेवांची आराधना केली। या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते निवृत्त पोलीस अधिकारी गजानन इगळे यांचा अखंड शंखनाद। गेल्या 10 वर्षापासून ते प्रत्येक सोमवार आणि एकादशीला शंखनादाची साधना करीत असून यंदा महाशिवरात्रीला त्यांनी तब्बल 1.5 तासाहून अधिक वेळ अखंड शंखनाद करून भाविकांना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या या साधनेची नोंद वर्ल्ड वाइल्ड रेकॉर्ड बुकमध्येही झाली आहे। शिवभक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेला हा सोहळा अकोल्यासाठी अविस्मरणीय ठरला। शंखनादचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड 1.25 तासात झालेलं आहे। वयाच्या 10 वर्षापासून मी शंखनाद करतो आणि नाद परंपरेमध्ये जे आहे शंखनाद हा करत असतात। आदिनाथ हे आमचे नाथ धर्माचे जे आहे हे मूळ आहेत आणि यांची कृपा जी आहे ती माझ्यावरती झालेली आहे। सद्गुरूंची कृपा झालेली आहे, जगदीशनाथ माऊलींची। आणि हा शंखनाद जे आहे कंटिन्यू माझा चालू आहे। दर सोमवारला इथं मी सकाळी 5:30 4:30 जसा वेळ येतो तसा येतो आणि दर सोमवारला राजेश्वर मंदिरामध्ये अकोल्याचे कुळदैवत, आराध्य दैवत या ठिकाणी 1 तास, 1.25 तास, 1.5 तास असा शंखनाद करत राहतो। आज जवळपास 1.5 तास शंखनाद केला।